की आमच्या गावाला हे महाराष्ट्र खासदार आलेच नाही, गावाला भेटलेच नाही, गावात कोणत्याही विकासाचं काम केलं नाही. अनेक गावांची 99% गावांची हीच चर्चा आहे, हीच माहिती आहे. फिरत नाही ही वस्तुस्थितीच आहे. 10 वर्ष ते अनेक गावात गेलेच नाही. थकणारा का चालणारा हे 10 वर्ष जनतेला कळालेलं आहे. भूलभुलैया करून लोकांना फसवण्याची प्रक्रिया आता संपलेली आहे. 13 दिवसात हे महाराष्ट्र खासदार झाले पहिल्यांदा, आणि दुसऱ्यांदा मोदी पाहिजे म्हणून यांना खासदार केलं. आता जनतेनं ओळखलं आहे. लोकसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असून आता राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे देखील जाहीर झाली आहेत. यातच शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारीही जाहीर झाली आहे. आपल्यासोबत वागचौरे आहेत, आपण त्यांना विचारूयात. उमेदवारी जाहीर झाली, प्रचार सुरू झाला आहे, काय सांगाल? आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोकसभेचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि देशात आणि राज्यात या लोकसभाच्या निवडणुकांची जवळजवळ तयारी पूर्ण होऊन कामाला गती सुरू झालेली आहे. उमेदवार फॉर्म भरत आहेत, प्रचार यंत्रणा चालू आहे. त्याप्रमाणे माझी प्रचार यंत्रणा काम चालू आहे आणि उद्याच आदरणीय आदित्य साहेब यांच्या हस्ते आणि महाविकास आघाडीचे आदरणीय बाळासाहेब थोरात असतील, आदरणीय जयंत पाटील असतील, त्याचप्रमाणे तनपुरे साहेब असतील, त्याचप्रमाणे कानडे साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते शंकरराव गडाख असतील, या संभाजी ब्रिगेडचे नेते, या सर्व नेत्यांच्या साक्षीनं मी फॉर्म भरणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून शिर्डीकडे बघितला जातोय. ठाकरेंनी पुन्हा एकदा विश्वासाने तुम्हाला संधी दिली, काय सांगा? निश्चितच जी संधी तिचं पुन्हा सोनं करून दाखवील. आणि 2009 ते 14ला हा जो मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आणि त्याच वेळेला पहिल्यांदा शिवसेनेचं खातं 2009ला आम्ही इथे उघडलेलं होतं. तीच परंपरा आजही चालू आहे आणि भविष्यातही चालू ठेवू. एकीकडे महाविकास आघाडीकडं आता कमी जागा मिळतील असं सांगितलं जात आहे. आता महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी दिली जाते आहे, तर कसं पाहताय? कोण कोण आपले स्टार प्रचारक तुमच्या प्रचारासाठी येणार? आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे ते देखील 9 तारखेला येणार आहेत. आणि पक्षाचे जे अनेक नेते आहेत ते पक्षाचे नेतेसुद्धा जे काय आमच्या पक्षामध्ये स्टार प्रचारक आहेत, ही सगळी मंडळी या प्रचारासाठी इथे येणार आहेत. 10 वर्षाचा कार्यकाळमध्ये गेला. 2009ची निवडणूक तुम्ही जिंकला होता, त्यानंतर 2014 गेली, 2019 गेले. हा 10 वर्षाचा कार्यकाळ आता गेला. कुठंतरी पुन्हा एकदा जनसंपर्क तयार करण्यात वगैरे काही अडचणी वगैरे आता या निवडणुकीच्या अनुषंगाने? हे बघा, जन्मानं मी या मतदारसंघाचा आहे, अधिकारी म्हणून कर्मानं देखील याच मतदारसंघामध्ये मी राहुरीला, संगमनेरला, नेवासाला बीडी म्हणून काम केलं आहे. आणि 7 वर्ष शिर्डी साई संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल किंवा नगरला, अहमदनगरला डेप्युटी शिव म्हणून काम केलेलं असेल, सर्व माझे. आणि तदनंतर 2009 ते 14 हा खासदार म्हणून मी काम केलेलं. हे सगळं जनतेनं मला पाहिलेलं जन्मापासून आज तागायत. मी कोण आहे, कसं आहे, या प्रकार, आणि मी काय काम केलं खासदार असताना, हे सगळं जनतेला परिचित आहे. आणि म्हणून गेली 10 वर्ष ज्यांच्या हातामध्ये मतदारसंघ जनतेने दिला, त्या मतदारसंघाचं जे निराजन काम आहे, निष्क्रिय खासदार म्हणून जी गणना आज मतदारसंघामध्ये होते आहे की आमच्या गावाला हे महाराष्ट्र खासदार आलेच नाही, गावाला भेटलेच नाही, गावात कोणत्याही विकासाचं काम केलं नाही. 1 टर्म नाही, 2 टर्म, 10 वर्ष अनेक गावांची 99% गावांची हीच चर्चा आहे, हीच माहिती आहे. आणि म्हणून लोकांनी आता मनोमन ठरवलेलं आहे की ज्या माणसाला 2009 ते 14 निवडून दिलं होतं त्याने जो गावागावामध्ये विकासाची काही ना काही काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करून दाखवलेलं आहे. हे चित्र आणि आत्ताचं चित्र याची कम्पेअर मतदारांनी केलेलं आहे आणि आता मनोमन ठरवलेलं आहे काय करायचं ते. याचा अनुषंगाने एक प्रश्न होता की विद्यमान खासदारांवरती मतदारसंघामध्ये नाराजी आहे, खासदार जनसंपर्क नसतो त्यांचा, लोकांना भेटत नाही, अशा तक्रारी त्यांच्या विरोधात केल्या जातात किंवा त्यांच्याविषयी असं समज आहे की मतदारसंघात ते फिरतच नाही, तर काय सांगा? नाही, फिरत नाही ही वस्तुस्थितीच आहे. 10 वर्ष ते अनेक गावात गेलेच नाही. माझ्या माहितीने 95% गावात ते गेलेलेच नसावेत.
कारण जनता सांगते. काल मी 2-3 दिवस दौरा मी नेवासे तालुक्याचा केला, 42 गावामध्ये गेलो. 42 गावामध्ये लोकच म्हणत होती की आयुष्य आम्ही पाहिले नाही, गावात आले नाही, भेटले नाहीत, दिसले नाहीत आणि विकासाचं काही काम नाही. प्रतिस्पर्धी असलेले लोखंडे म्हणतायत मी लोकसभेची पुन्हा एकदा विजयी हॅट्रिक करणार. कळेल येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत रिझल्टच्या दिवशी सारं चित्र समजेल. पक्ष फुटला, शिवसेनेमध्ये पक्षफूट झाली, त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट तयार झाला गेला. तर ज्या ठाकरेंनी विश्वासाने लोखंडेंना संधी दिली होती ते शिंदे गटात गेले. आजही त्यांना गद्दारीचा शिक्का एक दिला जातोय. सहानुभूतीच्या लाट ठाकरेंच्या बाजूने आहे. तर तुम्हाला वाटतंय की विजय तुमच्याकडे राहील? निश्चितपणे आदरणीय उद्धव साहेबांच्या बाजूने सहानुभूती आहे. जनतेनं मनोमन विचार केलेला आहे की ज्या पद्धतीनं सत्तेवरनं पाय उतार व्हावं लागलं आणि ज्याप्रमाणे गद्दारीच्या लोकांनी त्यांना म्हणजे ज्या पद्धतीनं सत्तेवरून खाली यायला लावलं आणि ज्या घटनाक्रम सारा जर पाहिला नंतर निश्चितपणाने लक्षात येतं की यांनी ज्या पद्धतीनं पक्षांतर केलेलं ते का केलं, कशासाठी केलं, याची सारी जर पंचनामा केला तर लक्षात येईल की मोठी फसवणूक आदरणीय उद्धव साहेबांची झालेली आहे. आणि ज्या पक्षाच्या जीवावर हे सर्व लोक आमदार खासदार झाले होते त्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला त्यांनी ज्या पद्धतीनं फसवलेलं आहे ते जनतेला रुचलेलं नाही, जनतेला आवडलेलं नाही. टीकाटिप्पणी करताना लोखंडेंनी सांगितलं की मी थकणारा नाही, चालणारा खासदार आहे. पुन्हा एकदा शिर्डीकर हे मलाच पसंती देतील आणि मताधिक्याने निवडून देतील. थकणारा का चालणारा हे 10 वर्ष जनतेला कळालेलं आहे. भूलभुलैया करून लोकांना फसवण्याची प्रक्रिया आता संपलेली आहे. आमदार असताना असंच त्याने केलेलं आहे की निवडणुका आल्या की लोकांपुढे जायचं आणि सांगायचं हे केलं ते करणार आणि परत 5 वर्ष तोंड बघायचं नाही. 10 वर्ष त्यांनी तेच केलं. 13 दिवसात हे महाशय खासदार झाले पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मोदी पाहिजे म्हणून यांना खासदार केलं. आता जनतेनं ओळखलं आहे की हे महाशय कोणत्या पात्रतेचे आहेत, त्यामुळे ते किती काही सांगू देत त्याला आता जनता थारा देणार नाही, विश्वास ठेवणार नाही. 2014ला मोदी लाट होती, 2019लाही मोदी लाट होती. दोन्ही वेळेस मोदी लाटेमध्ये खासदार निवडून आले असं म्हटलं जातं आहे. आता 2024ला देखील मोदी लाटेचा काही इफेक्ट जाणवेल? नाही, निश्चितपणे ही लाट उसळलेली आहे आणि त्याचा काही परिणाम आता होणार नाही. आणि जनतेनं आता मनोमन ठरवलेलं आहे, जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे आणि जनतेनं या खासदाराला आता घरी बसवायचं मनोमन ठरवलेलं आहे. ठाकरेंनी पुन्हा एकदा विश्वास टाकून तुम्हाला उमेदवारी दिली. शिर्डीकरांसाठी कुठलं विजन असणार आहे तुमचं? प्रामुख्यानं या मतदारसंघामध्ये 10 वर्षामध्ये हा मतदारसंघामध्ये जे काही विषय मागे राहिलेले आहेत पण ते पाण्याचे असतील किंवा रस्त्याचे असतील, महामार्गाचे असतील, रेल्वेचे असतील, पर्यटनाचे असतील, तीर्थक्षेत्राचे असतील, या सर्व विजेचे असतील, रिकाम्या हाताला कामाचे असतील, आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, हे सर्व विषय मार्गस्थ करण्याचा माझा निश्चितपणानं आटोकाट प्रयत्न आहे. प्रमुखतः हा मतदारसंघ ऊसाची शेती, सहकार आणि बागायत क्षेत्र ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं पाणी मिळणं. आजही देखील 2005चा जो समन्वय वाटप कायदा केला आणि आमचं पाणी मराठवाड्याला, विदर्भाला नेलं गेलं, जे जायकवाडीला पाणी नेलं गेलं 8 TMC पाणी. खरं म्हणजे हा मोठा अन्याय झालेला आहे. आमचंही क्षेत्र आज भिजत नाही, आमचं क्षेत्रही आज कोरडं आहे. अशा अवस्थेमध्ये या कायद्याचा पुनर्विचार व्हावा अशा प्रकारची माझी मागणी राहील. त्याचप्रमाणे घाटमाथ्यावरचं जे पाणी आहे हे पाणी जे वाहून जातं समुद्राला कोकणामध्ये ते पाणी इकडे वळवण्याचा जो प्रयोग आणि प्रयत्न आहे तो देखील आमच्या भागाला प्रथम प्राधान्य मिळालं पाहिजे, नंतर मग ते मराठवाडा, विदर्भात नेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी राहील. आणि जे काही अजून काही स्रोत आहेत हे लक्षात आणून देऊन निश्चितपणानं हा पाण्याचा प्रश्न, मग तो शेतीचा असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, हा निकालात काढण्याची निश्चितपणे प्रयत्नाची पराकाष्ठा राहील. त्याचप्रमाणे हा मतदारसंघ हा धर्माचा मतदारसंघ शिर्डीच्या साईबाबांच्या नावानं चमकतो आहे. अनेक इथे रामायण आहे, महाभारत आहे, स्कंदपुराण आहे, त्याचे दाखले आहेत.
त्याचे सिम्बॉल्स इथे आहेत म्हणजे हे सर्व तीर्थक्षेत्र या ठिकाणचे असलेल्या या सर्व वास्तू खऱ्या अर्थानं याचं पुनरुज्जीवन करून एक पर्यटनाला खूप मोठी संधी इथे उपलब्ध होऊ शकते. अशाने शिंगणापूर आहे, पैस खांब आहे की जिथे संत ज्ञानेश्वरांनी 600 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली. ही प्रचंड सांगायला गेलं अनेक फार मोठी यादी असेल की त्यामध्ये मोठा इतिहास सामावलेला आहे आणि धर्माच्या नावानं हा मतदारसंघ अधिक या स्थळांच्या माध्यमातून चमकवता येईल अशी एक अपेक्षा आहे. काश्मीर म्हणून भंडारदरा जो आहे त्याचा देखील विकास केला तर काश्मीरला जाण्याची गरज नाही, काश्मीर म्हणजेच भंडारदरा असं चित्र निर्माण करता येऊ शकतं. आणि हे सर्व महामार्गाने जर जोडलं गेलं, सरला बेट असेल, अनेक गोष्टी आहेत. यामध्ये निश्चितपणानं एक रिकाम्या हातांना काम आणि पर्यटनाला चालना दिल्यानंतर रोजगार यामध्ये तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो. लोकसभा तिसऱ्यांदा शिर्डी लोकसभेसाठी आता विद्यमान खासदार हे लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. एक तगडी फाईट शिर्डीमध्ये होईल अशी चर्चा आहे. तो प्रामुख्याने तुमची कोणती प्रचाराचे मुद्दे असणार आहेत या निवडणुकीमध्ये? मागच्या वेळेला मी 2009 ते 14ला आपला माणूस आपल्यासाठी हीच भूमिका घेऊन आलो होतो. तीच भूमिका आपला माणूस आपल्यासाठी घेऊन मी आज जनतेसमोर आहे. जनतेनं मला पूर्णपणे प्रतिसाद जनता देते आहे आणि माझ्या वतीनं जनतेनं निश्चितपणानं मनोमन ठरवलेलं आहे की आता आपल्या माणसाशिवाय पर्याय नाही, आपला माणूस आपल्यासाठीच पाहिजे आणि म्हणून त्यांनी माझा पर्याय निश्चित केलेला आहे, मनोमन केलेलं आहे. हे चित्र मला चर्चा करताना गाव भेटीमध्ये दिसून येत आहे. आज लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे तुम्ही मतदारसंघ फिरतायत, लोकांच्या गाठीभेटी घेतायत, लोकांशी संवाद साधतायत. एकंदरीत तुमचा दिनक्रम कसा असतो? नाही, माझं जनतेमध्ये राहणं हा स्थायी भाव झालेला आहे आणि प्रशासनामध्ये होतो त्यावेळेला देखील मी जनतेच्या कामात आणि माझी एक पद्धत आहे की काम करायचं ते झोकून करायचं. म्हणजे पूर्ण सर्वस्व जेव्हा आपण काही अर्पण करतो कामामध्ये त्यावेळेला त्या कामाचा परिणाम चांगला होतो किंवा ते यशस्वी होतं. ही माझी मानसिकता भावना आहे आणि म्हणून मी आजही देखील 24 तास फक्त झोपेत तेवढाच, बाकीचे सर्व तास आणि मी माझ्या या कामकाजासाठी देतो, जनतेच्या प्रश्नासाठी देतो. आणि प्रामुख्याने मला या भाग सर्व माहीत असल्यामुळे, माणसं माहीत असल्यामुळे, इथली सर्व पद्धती माहीत असल्यामुळे, इथल्या समस्या काय आहेत, गावगावचे प्रश्न काय आहेत, आजही मला डोक्याला पोळ्याला पट्टी बांधून मला कुठल्याही ठिकाणी सोडून द्या, मी तुम्हाला सांगेन की या गावाचे, या वस्तीचे काय प्रश्न आहेत, इथल्या समस्या काय आहेत, इथे काय विजन ठेवलं पाहिजे, काय केलं पाहिजे. हा आराखडा माझ्या आज मनामध्ये पूर्णतः एकदम एकरूप झालेला आहे. त्यामुळं मला कुठल्या गावातला माणूस आला समस्या घेऊन आणि ती समस्या सोडवायची, मी ती चुटकीसरशी सोडू शकतो. नक्कीच मोदींची लाट ओसरली असून पुन्हा एकदा शिर्डी लोकसभेवरती ठाकरे गटाचा झेंडा फडकावणार असा ठाम विश्वास वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल देवडेसोबत मी प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहमदनगर.